नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2 दिवस एका बातमीमुळे आपल्या सगळ्यांचा आणि ज्यांना ज्यांना जीव आहे, ज्यांना ज्यांना हृदय आहे आणि ज्यांच्या घरी खरं तर लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर खास करून हिलावून टाकणारी बातमी आली होती. ती म्हणजे नवी मुंबईमध्ये एका डे केअर सेंटर पाळणा घरामध्ये एका लहान मुलीला, जवळपास काही 7-8 5-6 वर्षांच्या किंवा त्याच्यापेक्षा खरं तर लहान अशा मुलीला तिकडची आया, तिकडची ती केअर घेणारी स्त्री वाटेल तसं वागवत होती, फेकत होती, मारत होती. कुठला राग आला होता तिच्या मनात कल्पना नाहीये. मात्र जी मुलगी, जे बाळ तुम्हाला प्रतिकार करू शकत नाहीये, जे झालं आपल्यावरती गुदरले ते सांगू शकत नाहीये, अशी अवस्था त्याच्यावरती ओढवली होती. आणि ही घटना पहिल्यांदा नाहीये, ही महाराष्ट्रात दुसऱ्यांदा झालेली आहे. आधी पुण्यात आणि आता नवी मुंबईत. काय आहे डे केअरची स्थिती? हा कोणता व्यवसाय आहे? याचे कोणते नॉर्म्स आहेत? याच्याबद्दल कोणीतरी रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे काय? असे अनेक प्रश्न यामुळे तयार होतात आणि म्हणूनच आपण ही चर्चा आज घेतलेली आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पाळणा घरांसाठी नियम कायदे का नाहीत? घरच्यांचं प्रेम पाळणा घरात मिळेल का? डे केअर सेंटर हा फक्त धंदा बनलाय का? कोणीही येतं आणि डे केअर सेंटर सुरू करतं. पालकत्व टाळल्यानं डे केअर सेंटर फावली आहेत का? पाळणा घरांच्या भरोशावर लहान मुलं सोपवावीत का? हे सगळे मुद्दे असतील. तुम्हाला सुद्धा जर का व्यक्त व्हायचं असेल तर जरूर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन तुम्ही व्यक्त होऊ शकता. आपला प्रश्न आहे, गल्लोगल्लीच्या पाळणा घरांमध्ये मुलं सुरक्षित आहेत का? जरूर व्यक्त व्हा. आपण या चर्चेला सुरुवात करूयात. आज आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत रजत सिन्हा, या मुलीचे, या पीडित मुलीचे पिता आपल्यासोबत आहेत. ते याबद्दल आपल्या भावना व्यक्त करतील. त्याच्यासोबत आपल्यासोबत आहेत संवेदनशील अभिनेत्री किशोरी शहाणे, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. किशोरीजी, तुमचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत डॉक्टर विजया वाड, साहित्यिका आहेत आणि एक सामाजिक भान असणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांचंही स्वागत. आणि याशिवाय पुण्याहून आपल्यासोबत असतील निलिमा सहस्त्रबुद्धे, पालक नीती या मॅगझिनच्या, या नियतकालिकाच्या त्या विश्वस्त आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा रजत सिन्हा यांच्याकडे जातो. रजत सिन्हाजी, हा सगळा प्रसंग झालेला आहे. डे केअर सेंटर कोणत्या प्रकारचं होतं आणि तुम्हाला स्वतःला हा अनुभव, हे असं काहीतरी घडलेलं हे कळलं कसं? कृपया हिंदी में पूछिए। रजत सिन्हा जी, मेरा सवाल ये था, ये ऐसा कोई वाकया वहां पे हुआ है, आपकी उस बेटी को इस तरह से मारा गया है, ये आपको मालूम कैसे हुआ, पता कैसे पड़ा? ये 22 को, जब मैं बेटी की तबीयत 21 के वारदात के बाद जब बिगड़ गई थी, उसके बाद मैं बेटी को 22 को डॉक्टर के पास लेके गया जी। डॉक्टर ने जब बोला कि ये तो चाइल्ड अब्यूज़ का केस है, बच्चे को किसी ने बुरी तरह हैरेस किया है जी, तब मेरे मन में ख्याल आया कि ऐसा भी हो सकता है जी। तब तक मुझे इस बात का बिल्कुल इल्म नहीं था कि ऐसा कुछ हो सकता है। जी जी, हाँ, महत्वाचा मुद्दा है। रजत जी, आप हमसे जुड़े रहिए, मैं आपके पास बार बार आने वाला हूँ, आपसे बहुत से सवाल भी पूछने, आप कृपया हमसे जुड़े रहिए. मी इथे आता चर्चेला सुरुवात करतो. मी किशोरी शहाणेंकडे जाईन. किशोरीजी, त्या वडिलांनी आता जसं सांगितलं त्यांना माहीत नाहीये. मुळातच आपण बाळ तिकडे डे केअरमध्ये सोडतो कारण कोणीतरी काळजी घेईल आणि विश्वासाने सोडलेलं असतं. पण या निमित्ताने या 2 घटनांनी एक डोळ्यावरनं बांधलेली पट्टी दूर करायला मदत झालेली आहे. आपण सगळे अंधारात होतो या बाबतीत. नक्कीच अशी अमानुष हत्या, म्हणजे अशी अमानुष कृत्य जे माणसं करतात त्यांना तर नक्कीच कायद्यानं बजावलं पाहिजे. की हे जे पाळणा घरं आहेत, मला वाटते की ते जास्त इल्लीगल आहेत आणि त्यांना काहीच नियम लागू होत नाहीयेत. कोणीही जे आपलं एक समजा फ्लॅट फ्री आहे, एखादी बाई ठेवली आणि तिथं त्यांनी आपल्या पाळणा घर आहे असं अनाऊन्स केलं. पण मुलांना ऍक्च्युली जेव्हा तुम्ही तुमच्याकडे ठेवता तेव्हा तुमची जबाबदारी काय आहे ही जर जाणीवच नाहीये त्या पाळणा घराला, तर नॅचरली अशा घटना घडतील. कारण जी आया जे हे कृत्य करतीये ती नक्कीच नॉर्मल नाहीये, ती एक विकृत बाई आहे असं मला वाटतं. आणि अशा विकृत बाईला जिनं अपॉइंट केलं मुलांची देखभाल करण्यासाठी, त्या पाळणाघराच्या ओनरलाच अरेस्ट केलं पाहिजे, त्यांच्यावरती खूप कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कारण ही जी कृत्य आहेत ती म्हणजे इतकी अमानुष आहेत की असं विश्वासच बसत नाही की असं काही घडू शकतं आपल्या समोर, आपल्या सोसायटीमध्ये अशी काही गोष्ट घडते. मी पुन्हा एकदा रजत सिन्हांकडे जाऊन मग मी विजयाताई आणि निलिमा सहस्त्रबुद्धेंकडे जाईन. रजत जी, हमें ये बताइए कि ये जो कोई डे केयर सेंटर था, निकम नाम की औरत उसकी मालकिन है, ये डे केयर सेंटर के बारे में आपको पता कैसे चला और क्या आपने वहां पे जाते वक्त उसकी जांच पड़ताल की थी कि भैया ये एक अच्छा सा रेप्यूटेड डे केयर सेंटर है या नहीं? इसके बारे में कुछ जानकारी थी आपको? जी, मैंने उस जो डे केयर था, पूर्वा डे केयर
जी नर्सरी प्ले स्कूल, वहाँ पे मैं पहले गया था। जी, वहाँ पे मैंने जो एक मूलभूत सुविधाएं होनी चाहिए डे केयर में, सही बात है। कि वहाँ बच्चों की खेलने की चीज़ें थी, वहाँ पे सीसीटीवी कैमरे थे, वहाँ जी। पे जो डे केयर का शॉप इस्टेब्लिशमेंट का जो सर्टिफिकेट होता है जी वो भी मैंने देखा, ये कुछ मूलभूत। और दूसरी बात, मेरे घर के पास था वो, जी तो इसके लिए मैं वहाँ पे अपनी बच्ची को एडमिट करने गया था। जी। रजत जी, ये जो औरत थी जिसने मारपीट की आपके बेटी को, हमारे हम सबकी बेटी को, क्योंकि वो छोटी बच्ची है, वो सबकी है, हमारी पूरे समाज के लिए वो एक पूरा उदाहरण बन चुका है और सबकी आंखें खोल दी आपके इस पूरे केस ने। तो ये बेटी को जो जिसने मारा है, वो औरत, वो आया, क्या आपको पता था? उसके बारे में कुछ जानकारी थी आपको? जी, उसके बारे में तो मैं तो जो ओनर है प्रियंका निगम, उससे ही मैंने पूछा था जी कि आप कि ये जो आया आपके वहाँ है ये कितने साल से, तो उसने बोला कि 5 साल से है और बहुत एक्सपीरियंस है वो, जी और उसमें मतलब बच्चों के हैंडल करने का, आपकी बच्ची भी छोड़ दीजिए, कोई दिक्कत नहीं है, जी हम आपकी बच्ची का भी ख्याल रखेंगे, ऐसा जी। करके उसने मुझे बताया था। लेकिन ऐसा करेगी ऐसा मुझे कोई इल्म नहीं था, जी मालूम नहीं था मुझे। जी। रजत जी, मैं बिल्कुल समझ सकता हूं आपके जैसे, आप सब लोगों की पेन में समझ सकता हूं, दुख में समझ सकता हूं। हम भरोसा कर देते हैं और करें भी क्या, हमारे बाजू में स्थितियां ऐसी हैं, घर के सारे लोग नौकरी कर रहे हैं, तो किसी के ऊपर तो भरोसा करना है। आपने ये भी देखा था कि वो डे केयर सेंटर पूरी तरह से लोगों को पता है और उसका कुछ रेप्युटेशन है और आपने वहां पे जाने का निर्णय लिया था। मी आता इथे विजयाताईंना विचारेन, विजयाजी, त्या जसं आपल्याला आता रजत सिन्हा यांनी सांगितलं, ती विशिष्ट आया जी ती मुलीला सांभाळत होती, ती 5 वर्षापासून आहे, एक्सपिरियन्स्ड आहे असं त्या मालकिणीने सांगितलं डे केअर सेंटरच्या। याचा आणखी एक अर्थ असा निघतो, आज हे सीसीटीव्हीमुळे आणि रजत सिन्हा यांनी दाखवलेल्या जागृतीमुळे हे प्रकरण बाहेर आलं, पण अशी पण शक्यता आहे की या बाईने आता गेल्या 5 वर्षात अशा अनेक लहान मुलांना कदाचित मारलं असेल। माझा तर थरकापच उडतो प्रसन्न हे सगळं बघितल्यावरती। म्हणजे आता तर मी 3 गोड नातवंडांची नानी आहे, तर हे बघितल्यावर तर म्हणजे अगदी काय करावं असं दिवसभर वाटतंय ही दृश्य बघून। हो आणि इतकी हिंसक ही बाई आहे, हिनं 5 वर्षात कोणाला काही केलं नसेल असं मला शक्य वाटत नाही। आणि मुलं जर सांगत असतील ना हो. की ही बाई आम्हाला असं काही करतेय, तर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि मुख्य म्हणजे बालवाडी जशी सरकारी नियमांनी आता बद्ध झालेली आहे, बालवाडी सेंटर सुद्धा आता असं चालवता येत नाही। हो. आणि बालवाडीला प्रशिक्षित अशी शिक्षिका लागते, तसंच पाळणा घरामध्ये आयांना प्रशिक्षण दिलं पाहिजे। आणि ज्यांचं मुलांवर प्रेम नाही ना, हो त्यांनी आया दाया असं काम करू नये। जसं मुलांवर प्रेम नसेल तर शिक्षक होऊ नये असं आम्ही म्हणतो, हो हो तसंच हे आहे, हो. मुलांवर प्रेम पाहिजे। हम्म. म्हणून मला असं वाटतं की पाळणा घरामध्ये जेव्हा तुम्ही एखादी आई दाई ठेवता, हो. तेव्हा तिचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे। आणि 5 वर्ष ही बाई आहे बरं. म्हटल्यावर तर माझ्या मनामध्ये इतकी भयशंका आहे की खरंच किती आहे, लोकांचं तिने नुकसान केलं असेल। मी हा मुद्दा घेऊन मी निलिमा सहस्त्रबुद्धेंकडे जाईन। निलिमाजी, आपल्या पालक नीतीच्या माध्यमातून, तुमच्या या नियतकालिकाच्या माध्यमातून कधी हा विषय डिस्कस झाला होता का? आणि आया बनण्यासाठी काही प्रशिक्षण आहे का? त्याचे नॉर्म्स असतात का? उदाहरणार्थ आता विजयाताई म्हणतात की अशा व्यक्तीची मुलाखत घेतली जावी, टेस्ट घेतली जावी, तर आया बनण्यासाठी अशा काही टेस्ट डेव्हलप आहेत का की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचा कल आपल्याला कळेल, त्या व्यक्तीचे खरे अंतरंग काही प्रमाणात तरी ॲटिट्यूड किंवा ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे कळू शकतील? खरं म्हणजे असा काही ठरलेला अभ्यासक्रम किंवा त्यांची हम्म. किंवा हो बोलू ना, हो, आम्हाला ऐकायला येते, तुम्ही बोला, तुम्ही सविस्तर असं सरळ जरी बोला, आम्हाला ऐकायला establish येते। नसलं, हां बरोबर, जरी असा काही उपक्रम किंवा अभ्यासक्रम किंवा त्यांना रजिस्ट्रेशनची अशी काही सोय नसली तरीसुद्धा जे पाळणाघराचे ओनर आहेत त्यांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे। कारण या बाई जे वागतायत ते अत्यंत विकृत आहे, हे अजिबात नॉर्मल नाही। पण अशी विकृत माणसं भेटणं हा एक अपघात आहे असं समजायला पाहिजे। बरं. कारण पाळणा घरं चालवणाऱ्यांची संख्या बघितली आणि इतक्या प्रेमाने अनेक मुलं आमची पाळणा घरातल्या यांनी वाढवलेली आहेत। त्यांच्या आठवणी काढून मुलं नंतर भेटायला सुद्धा जातात, व्यवस्थित त्यांची वाढ तिथे होते, इंटेलेक्च्युअल सुद्धा। हो त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की हा एक अपघात आहे, असं विकृत माणूस तिथे भेटणं हे। हो म्हणजे त्यामुळे सरसकट सगळ्या पाळणाघरांमध्ये असं चालतं असं आपण समजायचं कारण नाही। बरं. कारण आता पाळणाघर हे इतकं आवश्यक गोष्ट झालेली आहे, हो
तर हे मात्र खरं आहे की त्याच्यावरती लक्ष पाहिजे. आणि रजिस्ट्रेशन आणि जसं लायसन्स देतात ना ड्रायव्हर चालवणाऱ्याला, ते दिल्यानंतर सुद्धा अपघात सगळे टाळता येतात असं नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि हे केलेलं असलं, इंटरव्ह्यू घेतलेला असला, भेट झालेली असली तरी सुद्धा सततचं मुलांच्याकडे लक्ष ठेवणं हे आवश्यकच आहे. एक्झॅक्टली. कारण मुलं सांगू शकत नाही. खरंय. अर्थात मी हा मुद्दा घेऊन मी पुन्हा किशोरी शाळांकडे येईन. किशोरी, तुम्ही सगळी मंडळी म्हणजे आपण बिझी लाईफ मधल्या आपण हायर मिडल क्लासकडे जाऊ, कारण डे केअरकडे जाण्याचं मुळात ते परवडलं पाहिजे, कारण त्या फीस सुद्धा खूप महाग असतात. बरोबर. अशा सगळ्या तुम्ही सगळी मंडळी वर्किंग वुमेन आहेत सगळ्या, पण डे केअर सेंटर हाच पर्याय आता उरलेला आहे, हे आपल्या आजच्या मॉडर्न युगाचं वास्तव बनलेलं आहे? मला तरी तसंच वाटतंय. कारण काय होतं की आजच्या पिढी म्हणजे माझी आई जरी हाऊसवाईफ आहे तरी उद्या माझ्या मुलाला मुलगा झाला तर मी त्याची काळजी घेऊ शकेन अशी मला खात्री नाही वाटत आहे. कारण मी जरी आजी झाले, ह्या पण आजी आहेतच विजयाताई, तरी म्हणजे आम्हाला तेवढा वेळ नाही आमच्या नातवांना सांभाळायला वगैरे. तर नक्कीच डे केअर ही एक आपल्याला ऑप्शन एक्सेप्ट करावंच लागतं. कारण पण हे मी म्हणते तसं रूल्स फार स्ट्रिक्ट झालेले पाहिजे. तुम्ही हा मुद्दा स्पष्टपणे मांडल्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. पण किशोरीजी, तुम्ही हे बोलताना किती विदीर्ण वास्तव सांगितलंय की मी जर का आजी झाले तर माझ्या नातवाला किंवा नातीला सांभाळायला माझ्याकडे वेळ नसेल, हे तुम्ही सहजपणे सांगितलं. म्हणजे आता ह्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो, कारण तुम्ही स्पष्ट सांगितलं. पण आईच्या पुढची एक लेवलवरची ना आजीची, ती अशी सहज आजच्या काळातली आई किंवा आजी म्हणू शकते की माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्या रक्ताच्या पुढचा वंशाला सांभाळायला वेळ नाहीये. हे आपण कसं काय बोलू शकतो? खरं काय आहे ते वास्तविकता आहे ना. आज आपण प्रॅक्टिकल चर्चेला जेव्हा बसलोय तेव्हा एक प्रॅक्टिकल आपल्याला सोल्युशन काढायचे आहेत गोष्टींचे. आणि मला माझी स्थिती माहिती आहे की आजच्या काळात मी जेवढी बिझी आहे, आणि देव करो की मी कायम अशी बिझी राहू, कारण ॲज अन ऍक्टर कधीच काम नाही सोडू शकत. तर मला असं वाटतं की मला तरी वेळ मिळेल नाही मिळेल, प्रेमापोटी आपण 1-2 दिवस सांभाळतो, महिनाभर सांभाळतो, पण एक कायमची जी सोय करावी लागते मुलांची काळजी घेण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी. तर त्यासाठी एक पॅरलल काहीतरी, एक जसं आपण शाळेपासून एक विश्वास टाकतो की शाळेमध्ये आपण भरपूर फीज देतो, चांगल्या स्कूल्सना इतके निवडून आपण शाळा सिलेक्ट करतो, कॉलेज सिलेक्ट करतो, त्याचप्रमाणे जर प्ले ग्रुप्सलाही तितकेच स्ट्रिक्ट रूल्स असतील, तितकेच लेवलच्या म्हणजे काय म्हणतात तसे ते पॅरामीटर्स असतील, तर नक्कीच पालक त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यामध्ये म्हणजे हक्काने देऊ शकतील आपल्या मुलांना. मी विजयाताईंकडे त्यातला हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन येण्यापूर्वी पुन्हा एकदा मी अजून एक गोष्ट की जसं इंटरनॅशनली तुम्ही बघितलं तर मुलांचे हक्क खूप प्रोटेक्ट केले जातात लहान मुलांपासून. म्हणजे मी आता अमेरिकेत होते, तिथे मी बघितलं की तो लहान मुलगा त्या बेंच म्हणजे गार्डन मधल्या बेंचच्या खाली मातीत लोळतोय, उठतोय वगैरे, तर म्हटलं अरे ती आई काही बोलत पण नाहीये त्याला. तर माझी मैत्रीण म्हणाली अगं ती त्याला बोलली तर पोलीस तिला पकडेल. म्हणजे लहान मुलांच्या हक्काने इतकं प्रोटेक्ट केलेलं आहे तिकडे की आयांना पण मुलांना बोलण्याच्या वेळेस विचार करावा लागतं की आपण काही लिमिट मध्ये त्यांना रागवलं पाहिजे. हे चित्र आणि तिथे एकदम वेगळं चित्र आहे. मी विजया वाडांकडे येण्यापूर्वी पुन्हा एकदा मी रजत सिन्हा यांच्याकडे जाईन. रजत जी, अगर आपको कोई हर्ज ना हो तो हमें ये जानने में दिलचस्पी होगी कि आपके घर में होता कौन कौन है, ऐसी क्यों ज़रूरत पड़ी कि आपको अपने इतने लाडले जिगर को आपको किसी के और के हाथ में देने की ज़रूरत पड़ी? आपके घर में कौन कौन होता है? आपका लाइफस्टाइल कैसे है? मेरे घर में मेरी वाइफ की मदर थी जब से वो पैदा हुई है, वो साथ में थी. अभी उनको कुछ जरूरी काम से कुछ दिनों के लिए, महीने 2 महीने के लिए अपने नेटिव प्लेस में जाना था जी. इसके लिए हम लोग ने एक बार कोशिश करके देखी कि क्या बच्ची रह सकती है हम लोग के बिना, मतलब हम लोग से दूर जी. उस कोशिश के तहत ही फर्स्ट डे मैंने उसको 21st में दाखिल किया था जी, और फर्स्ट डे में ये सब हो गया जी. मैं रजत जी, मैं सबसे पहले तो आपकी क्षमा मांगूंगा, माफ़ी मांगूंगा, क्योंकि ये प्रोग्राम ही ऐसा है कि आपको मुझे हर बार उस पूरे वाकया की याद दिलानी पड़ रही है, लेकिन मेरे मन में ऐसी कोई भावना नहीं है कि आपको ठेस पहुंचाऊं, लेकिन चूंकि ये सब्जेक्ट उसी तरह का है, मुझे हर बार इसके बारे में उसका उल्लेख करना पड़ रहा है. मी पुन्हा एकदा विजयाताईंकडे. विजयाजी, जो मगाशी किशोरीजींनी मुद्दा मांडला होता हा त्यांना चॉईस वाटतोय. म्हणजे मी किशोरीजी म्हणून एक व्यक्ती नाही म्हणते, मी एक जेनेरिक म्हणून म्हणतोय. हा चॉईस आहे की मी माझ्या नातीकडे लक्ष द्यायचं की नाही, मुलाकडे लक्ष द्यायचं की नाही, हा चॉईस आहे का बाय डिफॉल्ट कर्तव्य आहे? तुमच्यासाठी काय? माझ्यासाठी तरी माझ्या नातवंडांना मी वेळ दिलाय. मी पण करिअरी स्त्री होते. नाही, वेळ दिलाय का द्यायलाच पाहिजे? दिला आहे.
द्यायलाच बाय पाहिजे का चॉईस आपण? बाय चॉईस तो चॉईस आहे की नाही माझा प्रश्न आहे. नातवासाठी म्हणजे हे नातवासाठी आईने पण वेळ म्हणाले, द्यावा. हा चॉईस तुम्ही तुमच्या मुलीला देणार आहात का हा चॉईस घेण्यासाठी? नाही, माझ्यापुरतं मी सांगते आहे की माझ्या जनरेशनच्या, माझ्या पिढीच्या ज्या बायका आहेत त्यांनी आपल्या नातवंडांसाठी वेळ निश्चितपणे दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर आजोबांनी सुद्धा वेळ दिलेला आहे. हो. आपली प्रॅक्टिस बंद करून 6 महिने, कारण मुलीचं MD चालू होतं आणि मूल 2.5 वर्षाचं होतं. हो. तर अमेरिकेत जाऊन 6 महिने प्रॅक्टिस बंद करून, कारण त्यावेळी मी प्रिन्सिपल होते, तर ते म्हणाले की तुझ्या करिअरमध्ये तुला एवढी सुट्टी मिळणार नाही तर मी जातो. त्यानंतर मला 100 दिवसाची सुट्टी दिली, मी गेले आणि तिची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. हो. पण मला एकच सांगायचं आहे की काही वेळेला अट्टाहासानी राजा राणी ट्रॅव्हल असा संसार केला जातो. सासू सासरे नको वाटतात. मला तरुण मुलींना एवढंच सांगायचं आहे की मुलींनो, तुम्हाला हव्या असलेल्या नवऱ्यामध्ये तुम्हाला नको असलेल्या सासू सासऱ्यांचे सगळे गुणावगुण असतात. हो. तर त्यांना ॲक्सेप्ट करा. दुधावरच्या साईसारखं तुमच्या मुलांना जपतील, त्यांचं अन्न खाणार नाहीत, त्यांना बदडणार नाहीत, त्यांना प्रेमानं जोजवतील, झोपवतील. आणि आपल्या घरामध्ये एक आया ठेवता येते ना, हो. की ज्याच्यावर आजी आजोबा निगराणी ठेवू शकतात. असं म्हणजे दक्ष देखरेखीखाली आपल्या मुलाला किंवा नातवंडाला, नाही तो कॅच आहे ना तिथे. जर का म्हणजे हा मी प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे जसं किशोरी आजोबा म्हणते असतील की- तर आया का ठेवतील, म्हणजे आया पण ठेवणार, आजी आजोबा नाही पण नाही, ठेवणार. का की होत नाही प्रॅक्टिकल रे. कॅच म्हणून मी तुम्हाला नाही सांगतो. नाही, catch 22 position. प्रसन्न वयामुळे होत नाही काही वेळेला. कारण मूल दुडतं, धावतं, प्रत्येक वेळेला आजीला जमतच असं नाही, तिचे गुडघे दुखतात, काही होतं. हो. तर एक तरुण मुलगी सोबतीला असली बरं. तर आणि शक्य होतं ना. आता किशोरी, तुमच्या मुद्द्याला जोडून किशोरी काही म्हणतायत, बोला. नाही किशोरी सारख्या मुलींना की ज्या उच्च मध्यमवर्गीय आहेत हो. त्यांना सहज शक्य आहे ना आया ठेवणं. पण त्या नाही म्हणतायत, म्हणजे त्या नाही, म्हणतायत की नाही आया म्हणत आया नाहीये ठेवणार मी. म्हणून. म्हणजे माझेही सासू आणि माझेही सासरे होते, पण ते विजयताई म्हणतात तसं ते वयस्क होते, त्यामुळे त्यांच्यावरती मी अवलंबून राहू शकत नव्हते. 4 वर्ष मीच स्वतः घरी राहिले होते हो. माझ्या मुलाचं संगोपन करण्यासाठी. बरं. मी त्याला डे केअर मध्ये नव्हतं ठेवलं आणि 4 वर्ष माझं करिअर बंद केलं होतं आणि मी त्याची देखभाल केली. मग तो एकदा शाळेत जायला लागल्यावरती बरं. माझं करिअर मी सुरू केलं. ते माझ्याकडे ऑप्शन होतं, पण काही काळेस काय होतं, आर्थिक ऑप्शन नसतं तसं. आई पालकांना दोघांनाही काम करावं लागतं Exactly. आपलं हाऊस होल्ड एक्सपेन्सेस कॅरी ऑन करण्यासाठी. हो. आणि तेव्हा मग त्यांना तो पर्याय शोधावा लागतो. बरोबर आहे. पण त्यावेळेस जसं शाळा कॉलेज नियमित आहेत तसंच प्ले स्कूलही नियमित झाले पाहिजेत असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा रजत सिन्हांकडे जाण्यापूर्वी मी पुण्याला जातोय निलिमा सहस्त्रबुद्धेंकडे. निलिमाजी, तुमच्या पालकनीतीच्या अनुषंगाने तुम्ही अनेक पालकांशी बोलत असाल. आया ही सिस्टीम, आता आया ही सुद्धा काही नवीन सिस्टीम नाही. डे केअर हा शब्द झाला, पण आया सिस्टीम आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. आणि अगदी दूध भाऊ नावाचा प्रकार पण होता. आयाचंच दूध पिणारी मंडळी, आयाच्या मुलाचा हा दूध पिणारा मुलगा भाऊ बनायचा, अशी पद्धत आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. पण आजच्या काळातली त्यातली गुंतागुंत तुम्ही कशी पाहता? मला एक स्पष्ट म्हणावं असं वाटतं की फक्त आपलं मूल नीट सांभाळलं जातं आपल्याकडून असं नाहीये. बरं. तुम्ही जे नातवंडांना सांभाळण्याच्या किंवा स्वतःच्या मुलांना सांभाळण्याच्या गोष्टी करताय ना, की आपल्या रक्ताच्या मुलाला सांभाळायला आपल्याकडे वेळ नसावा, हो. तर तुम्ही हे फक्त उच्च मध्यमवर्गीयांना समोर ठेवून म्हणू शकता. बाकी सगळ्यांसाठी काय आहे सोल्युशन? हो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं मूल हे फक्त आपलं मूल नसतं. समाजातली सगळी लहान मुलं ही सगळ्या मोठ्या माणसांची जबाबदारी असतात की नाही. त्यामुळे सर्व लहान मुलांना सांभाळण्यासाठी कामामध्ये आपण ऍडजस्टमेंट करतो की कोणी शाळेत शिकवतंय, कोणी पाळणा घरात हे करतंय आणि कोणी दुसरीकडे काम करतंय. पोलिसांमध्ये, रेल्वेमध्ये किंवा इतर सर्वत्र ठिकाणी जिथे बायका पण काम करतात, पुरुषही काम करतात, तेव्हा त्यांची मुलं सांभाळण्याचं काम कोणीतरी करायलाच पाहिजे. हो. आणि ते आपलंच मुलं असायला पाहिजे असं मला मुळीच वाटत नाही. सर्वत्र समाजामध्ये सर्व लहान मुलांची जबाबदारी सर्व मोठ्या माणसांनी घ्यायला पाहिजे आणि तेच खरं पालकत्व आहे असं आम्ही सतत मांडत आलेलो आहोत आणि ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि बहुसंख्य ठिकाणी ते निभावलं जातं सुद्धा. ही जी गोष्ट आहे ना, ही विकृत माणसाशी गाठ पडण्याची हा एक अपघात आहे असं समजायला पाहिजे. बरं. आणि असं स्वतःच्याच मुलांशी वागलेल्या सुद्धा केसेस आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे फक्त आपल्याच मुलांकडे नाही तर दुसऱ्यांच्या मुलांकडे सुद्धा लोकांनी लक्ष ठेवायला हवं.
बरं. इथे काही चुकीचं घडत नाहीये ना मुलाच्या दृष्टीने. हो, मी इकडे हा मुद्दा मी नीलिमा जी तुमचा हा मुद्दा मी पीडित मुलीच्या वडिलांना विचारतो, रजत सिन्हा है ना। रजत जी हमें बताइए, ये सब पूरा वाकया होने के बाद, ये दुर्घटना घटने के बाद क्या ये औरत उसने ऐसा बर्ताव क्यों किया? क्या उसकी हिस्टोरिकल बैकग्राउंड थी, उसको कोई साइकोलॉजिकल प्रॉब्लम से, इसके बारे में कोई जानकारी आपको मिल सकी है? कोई जानकारी लेकिन नहीं मिली है मुझे अभी तक जी। लेकिन जहाँ तक मेरा मानना है उस औरत की विकृत मानसिकता थी जी। उसका मानसिक संतुलन बिगड़ा हुआ था जी। जो मेरी इतनी छोटी सी फूल सी बच्ची के साथ उसने ऐसे बर्ताव किया। जी जी रजत जी, ये सबको उसका इस पूरे हादसे का सदमा हम सबको है, हम सब भी देख रहे हैं। और मैं आपको विश्वास दिलाता हूं, ये विजुअल्स दिखाने के बाद हमारे यहाँ के लोग भी हमें बता रहे थे कि ये विजुअल्स हम देख नहीं पा रहे हैं, तो मैं समझ सकता हूं कि आपके ऊपर किस तरह की परिस्थिती गुजरी होगी, मैं बिल्कुल समझ सकता हूं। मी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये येतो, मी किशोरीजी मी तुम्हाला विचारतो की आता झालं हे उदाहरण, पण या उदाहरणामुळे डे केअर सिस्टीम तर जाणार नाही, मी जसं म्हणालो ती प्राचीन काळापासून आहे, पण मग काय त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन्स असू शकतात, काय असू शकतं? आज म्हणजे डिव्हायसेस पण आलेले आहेत की तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल अशी डिव्हायसेस, आय गेस तुम्ही सांगू शकाल त्याच्याबद्दल, की पाश्चात्य देशांमध्ये अशा डे केअर सेंटरमधला लाईव्ह फीड हे तुम्ही मोबाईलवरती हवं तेव्हा बघू शकता, समथिंग लाईक आपल्याला आता त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हो, टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स होत चालली आहे तर आपल्याकडे निश्चितच अशा सिस्टम्स आपण क्रिएट करू शकतो. आणि ज्या आता कॉर्पोरेट हाऊसेस आहेत किंवा मोठमोठे जे ऑफिस आहेत तेही त्यांच्या ऑफिसच्या बाजूला एक विंग ठेवतात ज्याच्यामध्ये एक डे केअर सारखी फॅसिलिटी दिली जाते. ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मुलांची काळजी घेणारे एक प्ले एरिया सारखा असा ठेवलेला असतो. बरोबर. तर तशी एक सोय जर प्रत्येक ऑफिस तर नाही करू शकणार कारण त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जातं, पण नक्कीच ही एक ऑप्शन आहे की आईच्या समोर बाळही असतं, आई कामही करू शकते. किंवा आजकाल अजून एक ऑप्शन आहे की घरूनही काम करतात, खूप महिला घरून काम करतात जोपर्यंत त्यांचं बाळ मोठं होत नाही, जोपर्यंत ते थोडंसं टॉडलर सारखं किंवा एक प्ले ग्रुप ह्या जे शाळेचे जे प्री स्कूल जे आहे, प्री नर्सरी आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ऍटलिस्ट महिलांनी थोडंसं एक कदाचित घरून काम करता आलं तर करावं. आणि हे जे पाळणा घर आहेत त्याला निश्चितच एक लिगलाइज केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून मला तरी पर्याय का वाटत नाही, कारण आता ह्या पाळणा घरामध्ये असं घडलंय, प्रत्येक ह्याच्यात घडतंही असं नाहीये, म्हणजे आपण त्याच्यावरती अविश्वास नाही टाकू शकत, पण निश्चित आपण आपल्या सेफ्टी केलं पाहिजे. कारण तुम्ही म्हणता तसं आई मुलांवरती इतकं आघात करताना कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच्यामध्ये एक आई त्याच्या मुलाला माहित नाही म्हणजे काठीने वगैरे मारत बसली होती, तो एक व्हायरल झाला होता व्हिडिओ. तर हे कुठेही कधी घडू शकतं, विकृत मानसिकता असल्यावरती कुठल्याही बाळावरती तसे आघात होऊ शकतात. तर निश्चित आपण आपल्या परीने किती मॅक्सिमम काळजी घेऊ शकतो आपल्या मुलांची, आणि त्या ताई म्हणाल्या तसं सगळ्याच लहान मुलांची. आपण आपल्या समोर जर काही वाईट घडतंय तर त्याच्यावरती आपण निश्चितच ऍक्शन घेऊ शकतो. मी इथे विजयताई तुम्हाला विचारेन, रेल्वेमध्ये अनेकदा एक पोस्टरवाला बघायला मिळतं की जर का लहान मुलं रडत असतील, ती घाबरलेली दिसत असतील, गोंधळलेली दिसत असतील, तर तुम्ही पुरुषांनी सगळ्यांनी, तुम्ही ॲडल्ट्सनी त्यांची मदत केली पाहिजे. हे कम्युनिटी, ज्याप्रमाणे कम्युनिटी पोलिसिंग असू शकतं तसं कम्युनिटी पॅरेंटिंग का नाही असू शकत? या बाबतीत आपण इतके इंडिव्हिज्युअलिस्टिक का झालोय आजकाल? एक काळ होता ज्यावेळी चाळीमध्ये, अगदी बिल्डिंगमध्ये सुद्धा सगळी बिल्डिंग लक्ष ठेवत होती, कुठलाही मुलगा गेटच्या बाहेर जातोय की नाही ह्याच्यावरती लक्ष असायचं. आज आपण एवढे इंडिव्हिज्युअलिस्टिक का झालोय? कम्युनिटी पॅरेंटिंग का नाही असू शकत? ते असायला हवं. सामुदायिक पालकत्व ही खूप सुंदर कल्पना आहे. आणि आता जेव्हा हे दोघंही पालक नोकरीवर जातात आणि घरात प्रियजन नसतात त्यावेळेला अशा प्रकारचं सामुदायिक पालकत्व फार उपयोगी पडेल. पण मला अजूनही आग्रहपूर्वक सांगावं असं वाटतं की तुमची घरं छोटी असली तरी मनं मोठी करा आणि घरामध्ये एक तरी बाळाला सांभाळणारं पालकत्व, असं गोड पालकत्व दुधावरच्या साईसारखं घरात असू दे, असं मला मनापासून सांगावंसं वाटतं. किशोरींनी सांगितलेला मोबाईल ॲपचा मुद्दा अतिशय सुंदर आहे, तुम्ही पण म्हणालात. तर तो मुद्दा प्रत्यक्षात आहे, तर आपण ते का नाही उपयोगात आणू? नक्की आजची आई किती स्मार्ट आई आहे, त्यामुळे तिला हे उपयोगात आणता येईल. आणि प्रसन्न, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निकमबाई काय करत होत्या? इतकं ही मुलगी बदडतीये, इतकं ही मुलगी लाथा मारतीये त्या लहान बाळाला. तर ज्यांच्याकडे ह्या पाळणा घराचं चालकत्व आहे, पालकत्व आहे, त्या बाई काय करत होत्या?
असं मला राहून राहून वाटतं. आणि काळजाचं पाणी पाणी होतं की पालकांना काय झालं असेल, आपल्याला बघून असं होतं तर पालकांचा जीव काय कातर झाला असेल. आणि आपण सॉरी हो बोल बोल. नाही, आपण बघितलं की त्या मुलाला ती बदडतीये, हो. पण बाकी इतर मुलं जी झोपल्यासारखी म्हणजे एकदम पडूनच आहेत, एवढं तोही सगळं एक घडतंय. अद्भुत प्रकार आहे. आणि ती मुलं झोपलेली म्हणजे त्यांना काय पाजलं असेल किंवा काय खायला दिलं असेल. त्या बाबतीत अशा बातम्या येत आहेत, म्हणजे नॉट स्पेसिफिक हे डे केअर सेंटर. आणि तो पुढचा मुद्दा मला निलिमा सहस्त्रबुद्धेंसाठीच असणार आहे, पण तुम्ही जो मुद्दा केलेला आहे त्या बाबतीत असं आहे की मुलं झोप, अल्टिमेटली या मुलांना का टाकलं जातं की शांत राहावी, झोप ही वेळेच्या वेळी व्हावी, यासाठी त्यांना जी आपल्या प्रकारची विशिष्ट प्रकारची सिरप्स असतात, नॉर्मल सिरप की जी खरं तर पुरुषांनी घेतली पाहिजे, त्याच्यामुळे झोप येते, ती या मुलांना पाजली जातात. त्यामुळे ती मुलं लगेच जेवण झाल्यावर लगेच झोपतात, जी मुलांची प्रवृत्ती नसते. पण हे सगळं हे वाटेल त्या प्रॅक्टिसेस चालू आहेत. मी पुन्हा एकदा निलिमा सहस्त्रबुद्धेंकडे जाईन. निलिमाजी, या अशा डे केअर सेंटरच्या बाबतीत लायसन्स, दुकानाचा लायसन्स मिळणं हा झाला एक भाग, पण काही विशिष्ट सेवांसाठी काही निकष असले पाहिजे. असे निकष आहेत का? ते फॉलो होतात का? जसं आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टर आपल्या हॉटेलमधल्या दुकानांची स्वच्छता तपासणारा महापालिकेचा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो, तशा या डे केअर सेंटरसाठी काही इन्स्पेक्शन होतं का? मला वाटत नाही, कारण इतक्या लहान लहान गल्लोगल्ली लोकांच्याकडे ठेवली जातात. हो, त्यामुळे तसे निकष असायला हवेत हे तर नक्कीच आहे. हो, पण तसे निकष असले तरी सुद्धा पालकांनी आपापल्या पाळणाघरांच्या मध्ये अधूनमधून जाऊन बघितलं पाहिजे. त्या यांच्याशी दोस्ती पण असली पाहिजे, मला असं वाटतं. नक्की. मी निलिमाजी थोडंसं मध्ये थांबवतोय, मला माफ करा, मी थोडंसं थांबवतोय, कारण निलिमाजी थोडंसं थांबवतोय, मला माफ करा, मी मध्ये थांबवत नाही खरं तर. पण आपल्यासोबत आता त्या पीडित मुलीच्या आई रुचिता सिन्हा आहेत. रुचिता जी, मैं सबसे पहले तो मैं आपको हमारे यहाँ पे इस पूरे प्रोग्राम में आए हुए सारे गेस्ट की तरफ से मैं कहूंगा कि आपके इस दुख में हम भी हैं, हम भी वो महसूस कर सकते हैं कि क्या गुजरी होगी, क्या आप बीती होगी आप पे, आपके ऊपर. इसलिए मेरा सबसे पहला सवाल है, आपकी बेटी अभी कैसी है? नहीं, अभी उसको कभी कभी वॉमिटिंग हो रही है. लाइफ थ्रेटनिंग नहीं है, बट स्टिल डॉक्टर हैज नॉट सेड कि अभी लास्ट कब डिस्चार्ज करेंगे, सिटी स्कैन कब करेंगे जी, क्लॉटिंग मेडिसिन से जाएगा या आई डोंट नो, डॉक्टर अभी कुछ क्लियर नहीं बोला है. रुचिता जी, हमें बताइए, ये सब पता आपको कब पता चला, कैसे पता चला? वो हम देख सकते हैं वो बहुत छोटी बेटी है, वो शायद, मुझे नहीं पता, लेकिन शायद बात भी नहीं कर पाती होगी. आपको पता कैसे चला कि इसके ऊपर ऐसी कुछ बात गुजरी है? पर वो 10 महीने की भी नहीं है, पर आज शायद, अभी मैंने फुटेज तो नहीं देखा, जी न्यूज़ पे कुछ फुटेज आ रहा है और उन्होंने किसी छोटे बच्चे से बात किया है, डे केयर जो जाता था उस डे केयर में जी, उसने बोला उन लोग को रोज मारा जाता था और लकड़ी के बेत से या स्टिक से रोज मारते थे हर बच्चे को जी. मैं फिर पुलिस से रिक्वेस्ट करूंगी, आप मीडिया लोगों से रिक्वेस्ट करूंगी कि इसका पूरा डिटेल कार्रवाई होनी चाहिए. हर बच्चे को ट्रैक करिए जो उस डे केयर जाता था, उसका पूरा फिजिकल और मेंटल हेल्थ चेकअप करा के फिर इन डे केयर के अगेंस्ट फिर साथ में एक्शन लेना चाहिए. रुचिता जी, मैं कम से कम हमारी चैनल की तरफ से आपको पूरा विश्वास दिलाता हूं, हमने ये स्टोरी बीच में नहीं छोड़ी है, हम आज भी उसका फॉलोअप ले रहे हैं. और चूंकि आपने अभी यहां पे कहा है कि बाकी के भी पेरेंट्स के पास हमें जाना चाहिए, हम जरूर जाएंगे. ना सिर्फ आपका ये डे केयर सेंटर, हम सारे डे केयर सेंटर के बारे में एक मुहिम भी चलाएंगे. मेरा अगला सवाल रुचिता जी आपसे ही फिर से है, ये सब होने के बाद, ये सब पता चलने के बाद, क्या बाकी के जो वहां पे लड़के लड़कियां बच्चे बच्चियां हैं, उनके पेरेंट्स ने आपसे संपर्क किया है? क्या उनसे आपकी बात हुई है, कुछ पता चल सका है? नहीं, मेरे से अभी किसी पेरेंट्स ने कोई संपर्क नहीं किया, बट मैं 23 तारीख को, ये क्लियर था कि मुझे नहीं पता था मेरी बेटी के साथ ये सब हुआ है, पर मुझे ये तो पता था कि मेरी बेटी के साथ वहाँ मारपीट या उसको थप्पड़ लगा है या उसके आंख में चोट आई है. इतना तो मैंने उसके चेहरे को देख के क्लियर मुझे पता था. वहाँ एक 4 महीने की बच्ची आती थी, उसकी माँ को मैंने उसका फोटो दिखाया था. बहुत सारे पेरेंट्स आते थे, मैंने उनको जा के खुद बताया था. हमारा सेक्टर 10 का एक फोरम है, एक्टिविस्ट हैं मिस्टर अमर उपाध्याय और बालेश जी, जिन्होंने हमारी FIR से लेके हर चीज करने में बहुत मदद की. आज शायद उनको भी धमकी मिल रही है कि उनको भी मारा जाएगा. मैंने हमारे टॉप अथॉरिटीज आए थे, मैंने उनको भी बोला था कि उनके भी परिवार वाले, उन्होंने इंसानियत के नाते हमारी मदद की थी. आज उनके परिवार को हमारी वजह से प्रॉब्लम नहीं आनी चाहिए. रुचिता जी, आप इसके बारे में बिल्कुल फिक्र ना करें.
रुचिता जी, आप फिक्र ना करें, हमें आवाज उठानी है। आप और आपके जो उपाध्याय जिन्होंने भी आवाज उठाई होगी, उसके साथ समाज होगा, मीडिया भी होगा। आप बिल्कुल इसके बारे में फिक्र ना करें। मेरा आपसे लेकिन इसके बारे में सवाल है, ये हर बार जब आप अपनी बेटी को वहां पे छोड़ने जाती थी, ये जो निकम जो उसकी ओनर है, उससे या उस आया से कभी बात हुई थी आपकी? नहीं, मेरी उससे 1-2 दिन बात हुई। जब मैं उसको छोड़ा, मैंने कभी नहीं, पहला ही दिन था जी। पता नहीं, वो फर्स्ट डे था, मैं उससे बात किया था सैटरडे। जब मेरे हस्बैंड उसके साथ वहाँ बैठे थे, उसने कहा नहीं आप मैडम से बात करो। बात करने में ठीक ठाक लगी, लेकिन जो आज फुटेज में जो मुझे पता चला है, मैंने फुटेज या कोई न्यूज़ नहीं देखी है, जो मुझे आज पता चला है, एक छोटे से बच्चे को उन लोगों ने पूछा, जो शायद वहाँ पे सीनियर अथॉरिटीज़ या जो भी गए थे, उन्होंने बोला कि बच्चों को रोज़ पीटते थे और शायद पीट के उनको उस तरीके से सोने या उनका रूटीन सेट किया जाता था उस डे केयर में जी। अब मुझे ये भी आपको बोलना है कि उनके जो 2-3 और सेंटर्स हैं, एटलीस्ट उस पर भी देखिए, क्योंकि अगर यहाँ ये होता था तो वहाँ और भी ज़्यादा बच्चे थे, उनका क्या होता होगा। जी रुचिता जी, ये हम सब कर रहे हैं, ना कि सिर्फ हमारा चैनल, सारे चैनल्स इस स्टोरी के पीछे हैं। और हम सिर्फ ये डे केयर सेंटर नहीं, सारे डे केयर के बारे में हम सवाल उठा रहे हैं, इनके लाइसेंसिंग के बारे में, इनके इंस्पेक्शन के बारे में हम सवाल उठा रहे हैं। एक जाते जाते सिर्फ एक पूछना चाहूंगा, इस बेटी का नाम क्या है, क्योंकि बेटी का नाम अभी तक पता नहीं चल सका। बेटी का नाम रितिशा है। रितिशा की माँ और मैं हमारे एक और चीज बोलूंगी, मैं पुलिस अथॉरिटी, स्टेट गवर्नमेंट जो भी टॉप अथॉरिटी सुन रहा है, जो मेरी बेटी के साथ जो फुटेज अभी दिखाया जा रहा है, उनको जो भी सजा होती है, उनको वही सजा, उसी लेवल की सजा उनको मिलनी चाहिए। मैं रुचिता जी, मेरे पास लफ्ज नहीं है, मैं कुछ नहीं बोल सकता, क्योंकि सबसे पहले मैं तो मां नहीं हूं, मैं हूं एक मर्द, और मैं आपकी वेदना समझ ही नहीं सकता। ये सबसे पहले मैं पूरे दिल से यहां पे बताना चाहूंगा। मैं समझ सकता हूं क्या गुजरा होगा आप पे। मुझे पता नहीं आपने वो विजुअल्स देखे हैं या नहीं, आप ना देखे तो ज्यादा अच्छा है, लेकिन मैं समझ सकता हूं। वीडियो नहीं देखा है। आपने नहीं देखा, अच्छी बात है, आप ना देखे, जो भी हो, अभी जो हुआ सो हो गया, लेकिन कम से कम आपकी वेदना हम नहीं समझ पाएंगे, लेकिन और किसी को वेदना ना हो, इसलिए हम यहाँ पे डटे रहेंगे। मी त्यांना फार त्रास देत नाही, कारण त्यांना मुळात त्या खूप भावूक झालेल्या आहेत। मी त्यांना त्रास नाही देणार या बाबतीतला, वेळही कमी आहे। मी पुन्हा तुमच्याकडे येतो, मी किशोरीजी तुमच्याकडे येतोय। या डोळे उघडणाऱ्या प्रसंगानंतर सरकारचं इंटरव्हेन्शन यामध्ये कसं बघावं? आपल्याकडे बाकीचे सगळे प्रचंड मोठ्या विषयांवरती आपण सगळे करतो, पण महिला आणि बालकल्याण हे एक साईड पोस्टिंगचं खातं मानलं जातं, जी आपली पुढची पिढी घडवणाऱ्या महिला आहेत आणि पुढची बालक आहेत। ही परिस्थिती आपण कशी बदलणार आहोत? मला तर आता फ्रँकली असं वाटतं की आता सध्या जो आपला देश ज्या परिस्थितीतून चालला आहे, डिमॉनिटायझेशन, त्याच्या आधी हे जे बेसिक हक्क आहेत, एक्झॅक्टली, आपल्या लहान मुलांचे, आपल्या महिलांचे, हो. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे किंवा इतर कितीतरी समाजातल्या अशा विकृत गोष्टी घडतायत की ज्याच्यावर फर्स्ट ऍक्शन घेणं हे फार इम्पॉर्टंट होतं। त्या सगळ्या गोष्टी सेकंडरी झालेल्या आहेत आणि सगळे आता डिमॉनिटायझेशनच्या मागे लागलेले आहेत। म्हणजे बेसिक काय आपली प्रायोरिटी आहे, आपल्या देशाची काय गरज आहे, दुनियेत काय चाललं आहे, आपल्या देशात काय चाललं आहे, हे आपल्याला थोडंसं अजून मोठ्यांचं जग आहे ना, कारण मोठे आहेत ना, सगळे मोठ्यांचं जग आहे। मी विजयताईंकडे कार्यक्रमाचा चोक झाले बोलूच शकत नव्हते, आणि महिलांवर अत्याचार किंवा महिलांचा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यावरच आता आम्ही एक फिल्म पण घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे ताईगिरी। ते तृप्ती देसाईंच्या जीवनावर आधारित तो सिनेमा आहे। बस झाली आता दादागिरी आणि भाईगिरी, आता चालेल फक्त ताईगिरी। पण इथे दुर्दैवाने एका सगळ्यांनीच आवाज उठवला पाहिजे। मी विजयताईंकडेच कार्यक्रमाच्या शेवट करण्यासाठी येईन। विजयताई, तुम्हाला त्यांच्याशी काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर, या मोठ्यांच्या जगात, या मोठ्यांच्या अशा या जगामध्ये व्यवहारी, आणि जिकडच्या आज्या आणि आया सुद्धा म्हणतात की आमचा चॉईस असेल की आम्ही सांभाळायचं की नाही, अशा या व्यवहारी जगामध्ये या लहान मुलांचं कोण ऐकणार आहे? या लहान मुलांचा आवाज आईनीच ऐकायचा आहे, आणि म्हणून मला अगदी सरकारला सांगावंसं वाटतं की 6 महिने आईला आणि 6 महिने बाबांना तुम्ही पालकत्वासाठी रजा द्या। हां, भले ती अर्ध पगारी असेल, काही असेल, पण त्या मुलाला 1 वर्ष तरी त्याचे पालक, त्याचे आई बाबा मिळू देत। त्याला खरं तर बोलता यायला लागेपर्यंत पालकत्वाची जबाबदारी ही आई बाबांची आहे, नाही तर घरातल्या प्रियजनांची आहे। आणि सरकारने अगदी कडक नियम करून
पाळणा घरांना मॉनिटर करण्यासाठी हो. एक व्यक्ती ठेवली पाहिजे. ही बाई लत्ता प्रहार करते, नक्की. तिथे सुपरविजन नाही कोणाची. खरं. जर का या ठिकाणी सीसीटीव्ही जर का आपण आपल्या फडणवीस सरकारने, केंद्र सरकारने जर का रस्त्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावले असतील, तर असे सीसीटीव्ही असून किती डे केअर सेंटर असणार आहेत, तिथे जर का हे लाईव्ह फीड असणारे सीसीटीव्ही लावले आणि त्याचं एक नियंत्रण जर का महिला पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं, तर ही अतिशय खूप चांगली जबाबदारी होऊ शकेल, खूप चांगली मदत होऊ शकेल आपल्या भावी पिढीसाठी. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं, आपला प्रश्न होता, गल्लीच्या पाळणा घरांमध्ये मुलं सुरक्षित आहेत का? आपण लोकांनाच विचारूयात, लोकांनी काय कौल दिलाय आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. स्क्रीनवरती पहा लोकांनी काय कौल दिलाय. कौल स्पष्ट आहे. 88% लोक म्हणतात की ही मुलं सुरक्षित नाहीत. पण प्रश्न या लोकांनाच आहे. जर का तुम्हाला हे कळत असेल तर तुम्हालाच मार्ग शोधावा लागेल, सरकारवर दबाव बनवावा लागेल, नवीन नियम बनवून आणावे लागतील आणि अशा डे केअर सेंटरवरती आपलाच मुलगा, आपलीच मुलगी तिथे आहे हे समजून त्यासाठी तुम्हाला सुद्धा लक्ष द्यावं लागेल. यालाच सामूहिक पालकत्व म्हणतात. ती रुचिता रजत सिन्हा यांची मुलगी ही त्यांची मुलगी फक्त नाहीये, आपली सुद्धा मुलगी किंवा बाळ तिथे असू शकलं असतं. हा विचार आपल्याला ठेवावा लागेल. सोसायटीमध्ये, घरामध्ये, शेजारच्या घरामध्ये, डे केअर सेंटरमध्ये. चर्चेच्या शेवटी रुचिता जी हमें वक्त दिया, जिस हालात से आप गुजर रहे हो उसके होते हुए भी आपने हमें यहाँ पे प्रोग्राम में वक्त दिया. मैं आपका बहुत बहुत आभारी हूँ और आपके दुख में शामिल भी हूँ. आणि त्याशिवाय किशोरी शहाणे, विजया वाड, निलिमाताई, आपण सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.